गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहोही निवारुणी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहोही तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहो हे विठोबार गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. अभंगाच्या चिंतनापूर्वी कार्यक्रमामध्ये झालेल्या या अनपेक्षित बदलाबद्दल परिहार देणं मला गरजेचं वाटतंय. वास्तविक नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार या ठिकाणी दादांची कीर्तन सेवा होती, पण काही कारणामुळे दादा या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे दादांच्या वतीनं आपल्या सर्वांची क्षमा प्रार्थना मी करतो. दादांचा म्हणजे या दादांचा मुळात बोधले घराण्याचा वास्कर घराण्याचा हा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. चातुर्मासामध्ये 2 वर्ष मी बाप्पांकडे अध्ययनासाठी सुद्धा होतो. त्यामुळे तारीख तर दिलेली आहे, अडचण आली त्यावेळी करायचं काय. दादांचं आणि बाप्पांचं बोलणं झालं आणि त्यावेळेस दादांनी आपली अडचण सांगितली, बाबा मला अशी अशी अडचण आहे, मला येता येत नाही. बाप्पा म्हणाले काय हरकत नाही बाबा, तुम्हाला येता येत नसेल तर ऋषी महाराजांना पाठवून द्या म्हणून. त्याप्रमाणे मग आम्ही या ठिकाणी तुकोबार यांच्या सेवेसाठी आलेलो आहोत. मनकोजी बाबांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जे काय आपल्याला चिंतन करायचं आहे, अभंगाचं चिंतन करायचं, तास दीड तासात जो आपल्याला काय अवकाश असेल त्या अवकाशामध्ये आपण या अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करूया. विठोबा गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहो हे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून सगुण साकार झालेल्या भगवंताचं वर्णन आपल्या समोर करत आहेत. निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा हा सगुण साकार झाला आणि सगुण साकार झाल्यानंतर त्याच्या काही विशेष गुणांचं वर्णन महाराजांनी या प्रस्तुतच्या अभंगामध्ये आम्हाला केलेलं पाहायला मिळतं. भगवंताची 2 स्वरूपही शास्त्र मान्य आहेत, निर्गुण स्वरूप आणि सगुण स्वरूप. ही 2ही स्वरूप भगवंताची शास्त्र मान्य आहेत, पण ह्या 2 स्वरूपाचे उपासक मात्र वेगळे. व्यवहारामध्ये अथवा दैनंदिन आयुष्यामध्ये आपण निर्गुण या शब्दाचा अर्थ सगुणाच्या विपरीत करतो. सगुण या शब्दाचा अर्थ जो गुणयुक्त आहे, गुणबद्ध जो आहे त्याला सगुण असं म्हटलं जातं. आणि निर्गुण म्हणजे ज्याच्या ठिकाणी कोणतेही गुण नाही, गुणमुक्त असणारा तो निर्गुण, असा आपण त्या निर्गुण या शब्दाचा अर्थ केला. गुण धारण करत असताना तो कोणते गुण धारण करतो याचा जर विचार केला तर माऊलींनी त्याच्याबद्दलचं स्वतंत्र चिंतन केलेलं पाहायला मिळतं. माऊली म्हणतात गुण धारण करतो कोणते. ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साहे गुणवर्य वसति जेथ म्हणून तो भगवंतो निसंगाचा सांगतो पार्थ म्हणे दत्त चित्तू होय आता. तर त्यानं 6 गुण धारण केलेले आहेत. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा तो भगवान परमात्मा. या 6 गुणांच्या आधारे आम्हाला तो गुणबद्ध झाला असा एक पद्धतीनं आम्हाला त्या स्वरूपाबद्दलचं चिंतन करता येतं. पण अगदी बोली भाषेमध्ये
तुम्हाला आम्हाला कळेल अशा पद्धतीनं जर विचार करायचा झाला तर सगुण काय असतं, ज्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. म्हणजे ज्याला नाव आहे, ज्याला देश आहे, ज्याला काळ आहे, ज्याला कार्य आहे, ज्याला रूप आहे, असा असणारा तो म्हणजे तो सगुण. आणि ज्याच्या ठिकाणी हे काही नाही आहे, ज्याच्या ठिकाणी नाव नाही, ज्याच्या ठिकाणी देश नाही, ज्याच्या ठिकाणी काळ नाही, असा असणारा तो निर्गुण. आपण हे दोन्ही शब्द एकमेकांच्या परस्पर विरोधी असं मानतो. पण श्रुती मातेनं निर्गुण या शब्दाचा एक वेगळा अर्थ आम्हाला सांगितला आहे. निर्गुण म्हणजे काय हो, तर श्रुती माता आम्हाला सांगते की निर्गतः आकारा यस्मात् स निर्गुणः. आकार ज्याच्यापासून निर्माण होतो अथवा आकाराला जो निर्माण करतो तो म्हणजे निर्गुण. आणि याच्याबद्दल जर प्रमाण हवा असेल तर माऊलींनी आम्हाला सांगितले. पहा, माऊली म्हणतात, अव्यक्त निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार.
चराचर हरिसी भजे चराचर हरी हरी भजे धोनी हरिसी हरी मुखे हरी मुखे अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोन चराचर हरिसी भजे चराचर जो निर्माण करतो त्या हरीचं भजन करा. चराचर निर्माण करणारा तो ज्यापासून सगळं ब्रह्मांड निर्माण होतं असा तो भगवान परमात्मा. हे दोनही पद्धतीनं निर्गुण या शब्दाचा आम्हाला अर्थ करता येतो. आमच्या पुढं मुद्दा असा आहे की निर्गुण निराकार असणारा हा आता सगुण साकार झालेला आहे. निर्गुणाबद्दल जर मुक्ततेच्या दृष्टीनं विचार करायचा असेल तर मुक्त असणारा बंदिस्थ का झाला? गुणमुक्त असणारा हा बंदिस्त होतो तो कशासाठी? तर याचे अनेक कारणं सांगितले गेले. निर्गुणामधून सगुणामध्ये येताना अनेक कारणाने तो निर्गुणामधून सगुणामध्ये आलेला आहे. वास्तविक या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही आहे. जो निर्गुण आहे तोच सगुण आहे, दोन्हीमध्ये फरक नाही. उपासनेच्या दृष्टीनं हे दोन भेद केले गेलेले आहेत. पण जरी असं असलं तरी तो निर्गुणामधून सगुणामध्ये का आला? तर याच्या कारणाचा जर विचार केला तर सृष्टी निर्मितीच्या इतिहासाचा आम्ही विचार केल्यानंतर एक कारण सापडतं. पूर्वी काही नव्हतं, हा एकटा. या एकट्यानं सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती केली. गगन, चंद्र, सूर्य, मेघ या सगळ्यांची निर्मिती त्यानं केली. ब्रह्मांड रचली, आकाशगंगा निर्माण केल्या, सजीव सृष्टीचे निर्जीव सृष्टीचे ग्रह निर्माण केले, पूरक अपूरक वातावरण निर्माण केलं. आणि हे सगळं निर्माण केल्यानंतर त्याला सांभाळण्यासाठी म्हणून तो आला. एक सामान्य दृष्टांत आहे. एखादा शेतकरी असतो. शेतकऱ्याचं काम काय हो? जमिनीमध्ये धान्य पेरणं हे शेतकऱ्याचं काम आहे. वापसा निघाल्यानंतर योग्य वेळ आल्यानंतर जमिनीमध्ये तो धान्य पेरतो, शेतामध्ये तो धान्य पेरतो. धान्य पेरणं एवढंच जर त्याचं काम असेल तर धान्य पेरल्यानंतर त्यानं त्या शेताकडे जायलाच नको, सोडून द्यायला पाहिजे. जसं पीक येतं तसं येऊ द्या. तसं तो करतो का? नाही. तो त्या शेतामध्ये धान्य पेरल्यानंतर त्याला पाणी देणं असेल, त्याला खत घालणं असेल, ते पीक ज्यावेळेस त्या जमिनीमधून वर येईल त्याला वरती आल्यानंतर फवारणी करणं असेल, बाबा त्याच्या बाजूला जर तण निघालं तर ते तण खुरपून काढणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो. केवळ धान्य पेरल्यानंतर त्याला तो सोडून देत नाही. धान्य पेरल्यानंतर त्या पिकाची काळजी सुद्धा तो घेतो. संसार निर्माण केलाय देवा. निर्माण केल्यानंतर याला सांभाळणार कोण? सांभाळण्यासाठी म्हणून मूर्त स्वरूपानं तो या ठिकाणी येतो. निळोबारायांनी गवळणीमध्ये सांगितलंय पहा. महाराज म्हणतात, एकलीन कंठेचे म्हणून
त्याची म्हणून आईने केली निर्माण व 14 भुवने. तर एकट्याला करमलं नाही स एकाकी न रमते. एकट्याला करमलं नाही म्हणून त्यानं सगळ्या या ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि त्याला सांभाळण्यासाठी म्हणून तो मूर्त स्वरूपानं या ठिकाणी अवतरला. हे कारण क्रमांक 1 सांगितलं गेलं. या ठिकाणी तो आलाय, निर्गुणामधून सगुणामध्ये आलाय. का आला? आम्ही त्यालाच विचारलो, तू का येतो रे बाबा या ठिकाणी? तर भगवद्गीतेमध्ये तो त्याचा परिहार देतो 4थ्या अध्यायात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्मजातः भवे युगायुगे मया रक्षामि ऐसा घुहा स्वभावे अद्यसे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपुलेचे कैवारे मी साकार होवोनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. की मी युगायुगांमध्ये अवतार धारण करतो, भक्तांचं रक्षण करतो, दुष्टांचा संहार करतो आणि भक्तांची आणि धर्माची संस्थापना मी करतो. या कार्यासाठी मी येतो. देवा, धर्माच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी आपल्याला यावं लागतं. हे आपण भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. ठीक आहे, मान्य आम्ही केलं. ज्या भगवद्गीतेमध्ये तुम्ही आम्हाला हे सांगता त्याच भगवद्गीतेमध्ये तुम्ही आम्हाला हेही सांगितलं आहे, गतिर्भरता प्रभु साक्षी निवासः शरणं सुर प्रभव प्रलयस्थानं निधनं बीजमव्ययम्. या पृथ्वीवरती जेवढी पण काही व्यवहार होतात ती सगळे व्यवहार माझ्याकडून होतात. पृथ्वीला गती देणारा मी आहे, सृष्टीचं भरण पोषण करणारा मी आहे, सृष्टीला निर्माण करणारा मी आहे. माझ्यापासून निर्माण झालेली ही सृष्टी शेवटी माझ्यामध्ये येऊनच मिसळणारी आहे. हे तुम्ही आम्हाला त्याच भगवद्गीतेमध्ये सांगितले. मग सृष्टीचे व्यवहार जर तुमच्या इच्छेनं होत जर असतील तर धर्माचं रक्षण करायला, दुष्टांचा नाश करायला आणि भक्तांचं रक्षण करायला तुम्हाला का यावं लागतं? अहो, तुमची सत्ता काय? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता पर्वते बैसकान संडावे, समुद्रे रेखा ओलांडावे, पृथ्व्या भूते वहावे, ही आज्ञा माझी. देवा, साधा विचार करा. आपल्या घरामध्ये एखादा पंखा असतो. त्या पंख्याचं काम काय हो? वारं घालणं हे त्या पंख्याचं काम आहे, बरोबर? पंख्याचं काम वारं घालणं हे आहे. पण जर त्या पंख्यामध्ये विद्युत प्रवाह सोडलेला जर नसेल तर तो पंखा वारं घालू शकेल का? नाही घालू शकणार. भिंतीवरती पंखा आम्ही लटकवला, गरम होऊ लागला आम्हाला. पंख्याच्या खाली जाऊन उभं राहावं आणि तासभर त्या पंख्याला सांगावं, अरे मला गरम होतंय वारं घाल, गरम होतंय वारं घाल, गरम होतंय वारं घाल. नाही घालणार. का नाही घालणार? जर खटका दाबलेला नसेल, जर बटन दाबलेलं नसेल, जर विद्युत प्रवाह त्या पंख्याच्या मोटरीपर्यंत गेलेला नसेल तर ती मोटर फिरणार नाही, ती मोटर पात्यांना फिरवणार नाही आणि पाते फिरल्यामुळं वारं निर्माण होणार नाही. वारं जर निर्माण व्हायचं असेल तर त्याकरिता पंखाही फिरला पाहिजे आणि तो पंखा फिरण्यासाठी त्या पंख्याला फिरवणारी ती विद्युत प्रवाह तिथपर्यंत पोचली सुद्धा पाहिजे. मग आता माझा प्रश्न हा आहे की पंखा फिरवण्यासाठी जर ऊर्जा लागत असेल तर पृथ्वीला फिरवण्यासाठी पण ऊर्जा लागत असावी का नसावी मला सांगा. पृथ्वीवरती दिवस रात्र आमच्या अनुभवाला येतात. कसे येतात? पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते,
आणि ती अक्षाभोवती फिरल्यामुळं जी बाजू सूर्याच्या समोर आहे त्या ठिकाणी दिवस असतो, जी बाजू पाठीमागच्या बाजूला आहे त्या बाजूला रात्र असते. सध्या आपण सूर्याच्या पाठीमाग म्हणजे पाठीमागच्या दिशेला आहोत, त्यामुळे आपल्याकडे रात्र आहे. जी बाजू सूर्याच्या समोर असणारे त्या ठिकाणी आता दिवस असणारे, त्या अमेरिकेमध्ये त्या लंडनमध्ये आता सध्या दिवस असणारे, आपल्याकडे रात्र, आपण पाठीमागं आहोत म्हणून. ही फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र आमच्याकडं होतात. पृथ्वी फिरत असताना त्या पृथ्वीची काही ना काहीतरी गती असेल किंवा आहे, काहीतरी गतीनं, विशिष्ट गतीनं ती पृथ्वी फिरते. किती गतीनं फिरते? 1600 किलोमीटर प्रति तास हा पृथ्वीचा स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते का आणखी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती फिरत असताना तिचा वेग 16,000 किलोमीटर प्रति तास हा सूर्याभोवती फिरताना तिचा वेग. आता तो सूर्य, ज्या सूर्याच्या भोवती सगळे हे ग्रह वगैरे फिरतात, तो सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे का? तोही कोणाची तरी प्रदक्षिणा घालतोय, तोही प्रदक्षिणा घालतो. कोणाची? ब्रह्मांडाची. त्याचा वेग 1.25 किलोमीटर प्रति तास. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. अंतरिक्षामध्ये घडणाऱ्या घटनांचं अभ्यास करणारी संस्था आहे. आपली आहे इस्रो आणि अमेरिकेची आहे नासा. आपल्या लोकांवरती आपला कधीही विश्वास नसतो. आपला विश्वास परकीयांवरती जास्त असतो आपल्यापेक्षा. त्या नासाने हे प्रमाणित केलेलं आहे की सूर्यसुद्धा ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालतो. पृथ्वीचा वेग एवढा आहे स्वतः भोवती फिरण्याचा आणि पृथ्वीचा वेग एवढा आहे सूर्याभोवती फिरण्याचा. माझं फक्त आपल्याला म्हणणं हे की पंखा फिरवण्यासाठी जर विद्युत प्रवाह लागत असेल, पृथ्वीला सूर्याला फिरवण्यासाठी ऊर्जा कुठून येते? कोण फिरवतो त्या सूर्याला? कोण फिरवतो त्या पृथ्वीला? त्याला चालना देणारा कोण? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगा ते चालिता. त्या सूर्याला, पृथ्वीला, सृष्टीला, सगळ्यांना चालना देणारा तो आहे. त्याच्या संकल्प मात्रानं हे सगळे प्रश्न होऊन जातात, सगळे प्रश्न सुटून जातात, सगळे कामं होऊन जातात. मग देवा, तुमच्या संकल्पानं जर एवढ्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील, तर तुम्ही स्वतः हातामध्ये चक्र गदा घेऊन या ठिकाणी येतात, अवतारांवरती अवतार धारण करतात. किती अवतार? 10 अवतारांचं वर्णन आहे. भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन आलेलं आहे. नामदेवराय तर म्हणतात त्याच्या अवताराची गणतीच नाही म्हणे. नामदेवराय म्हणतात पहा, अवताराच्या रश तो है उभा
राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्मसहित हरी. यानं अवताराच्या राशीच्या राशी निर्माण केलेल्या आहेत म्हणे. शेतकरी वर्ग कदाचित तिथं असावा. आवटी झाल्यानंतर शेतामध्ये आपण रास करतो. हे धान्य मळणीचा वगैरे तो प्रकार असतो. त्या राशीमध्ये काय असतो, ते धान्य घ्यायचं आणि त्याला स्वच्छ करण्यासाठी म्हणून उंच आसनावरती चढून माचेवरती वगैरे चढून ते धान्य वरून खाली पाडायचं, जेणेकरून त्याच्यामधली ती काडी असेल, त्याच्यामधला कचरा वगैरे असेल हा निघून जावा. त्याचा असा खाली ढीग लागतो, ढीग. आता एखाद्यानं जर त्या ढिगामध्ये किती अन्नाचे कण आहेत, दाणे आहेत, हे मोजण्याचा जर प्रयत्न केला, पुढच्या वर्षीचं पीक हातामध्ये येईल पण हे दाणे मोजून होणार नाहीत. इतके दाणे त्या राशीमध्ये असतात. सांगायचा अर्थ काय, सांगायचा हेतू काय, की एवढे त्यानं आत्तापर्यंत अवतार धारण केलेले आहेत. कशाकरिता? धर्माच्या रक्षणाकरिता, भक्तांच्या रक्षणाकरिता आणि दुष्टांच्या नाशाकरिता. मग पुन्हा आमचा प्रश्न आता तोच आहे. तुमच्या संकल्पानं पृथ्वीवरचे जर सर्व व्यवहार होत असतील, विश्वश्रेयचा भरता मी चिगा पंडुसुता मी गोसावे असे समजता जाण त्रैलोक्याचा पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रमोंकार रुक्समयजुरे वच. एवढी जर तुमची सत्ता आहे तर स्वतः हातामध्ये शस्त्र घेऊन तुम्ही काय येताव? महाभारतामधला एक प्रसंग देवा. युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन त्या कुरुक्षेत्रावरती जातो आणि कुरुक्षेत्रावरती पडलेली ती घंटा उचलायला लावतो. जी घंटा उचलल्यानंतर त्याच्या खालून पक्षी आपल्या पिलासह आकाशामध्ये उडत जातात. श्रीकृष्ण परमात्मा भगवंत अर्जुनाला विचारतो की अर्जुना काय पाहिलंस? म्हणे देवा घंटा उचलली आणि ती घंटा उचलल्यानंतर पक्षी आकाशामध्ये उडत गेली, हे मी पाहिलं. याच्यामधून तुला कळलं काय? काय कळायचं होतं देवा मला? युद्धाच्या पूर्वी मी तुला सांगितलं की मी माझ्या भक्तांचा योगक्षेम चालवतो, त्यांचं रक्षण मी करतो, त्यांना संकटामधून मी बाहेर काढतो. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. माझ्या भक्तांचं रक्षण मी स्वतः करतो, हे युद्धाच्या पूर्वी मी तुला सांगितलं होतं देवा. मग त्याचा संबंध काय? ही पक्षी युद्धाच्या पूर्वी या ठिकाणी आली, युद्ध सुरू झालं, यातून बाहेर पडायचं कसं तिला कळालं नाही. तिनं माझा धावा केला. तिथं एक हत्ती येतो, त्याच्या गळ्यामधली घंटा तुटते, ती या पक्षिणीवरती पडते. 18 दिवस ही घंटा त्या पक्षिणीचं रक्षण करते. हा घडलेला प्रसंग आहे देवा. आता मला आपल्याला हे विचारायचं आहे की 18 अक्षविणी सैन्य त्या ठिकाणी होतो कुरुक्षेत्रावर. 18 अक्षविणी सैनिकांपैकी एकाही सैनिकाला वाटू नये का हो ही घंटामध्ये अडचण करते, याला उचलावं आणि एका बाजूला नेऊन ठेवावं? एका माणसाला वाटू नये एवढ्या सैनिकांपैकी? बरं चला, नाही वाटलं, ठीक आहे, हरकत नाही. अहो एखाद्या घोड्याची लात लागायची होती, एखाद्या हत्तीची लात लागायची होती, एखाद्या रथाचं चाक जाऊन त्या घंटेवरती आदळायचं होतं, काही होत नाही हो. हे कसं काय? 18 दिवस ती चिमणी त्या घंटेच्या खाली राहते. तिला भूक लागत नाही, तिला तहान लागत नाही, प्राणवायू तिला पुरेसा मिळतो. हे होतं सगळं कसं? त्याचं काय? देवाचा संकल्प, देवाची करणी. नारळामध्ये पाणी काय होतं म्हणे, त्याला काय असतं? अहो मग देवाच्या करणीनं जर चिमणीचं जर रक्षण होत असेल, पक्षिणीचं जर रक्षण होत असेल, तर आमच्यासारख्या भक्तांचं रक्षण का होऊ नये? मग आमच्या रक्षणासाठी त्यानं हातामध्ये चक्र गदा घेऊन यावी का? कशासाठी? महाराज म्हणतात त्याला करता येतं म्हणे हे, पण तरीही तो हातामध्ये चक्र गदा घेऊन येतो आणि भक्तांचं रक्षण तो करतो का? कारण त्याचे काही भक्त आहेत जे जगाला छाती ठोकून सांगत असतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. हे इतरांना ते सांगत असतात. त्यांनी एक प्रतिज्ञा केली आहे. कोणती? महाराज म्हणतात
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ जावो अथवा राहू राहू द्या नाहीतर जाऊ द्या, त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण देशेशा. अरे हा जीवभाव त्याला आम्ही देऊन टाकलाय. तुका म्हणे जीव भाव देवा पायी तो जीवभाव त्याला आम्ही विकून टाकलेला आहे आणि तो आमचा रक्षण करणारा, आमचं उद्धरण करणारा तो समुद्धरता आहे हे जगाने ते सांगत असतात. आणि त्या विश्वासाला मला मोडायचं नाही म्हणून या ठिकाणी मी हातामध्ये घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापसे दुर्जनासी संहारी. याच्या करिता येतो कारण क्रमांक 2. कारण क्रमांक 3, भक्तांना भक्ती करता यावी याच्यासाठी म्हणून आणीला रूपा बळे करून खळे हरिदासी. त्या भक्तांनी त्याला निर्गुणातून सगुणामध्ये आणलाय. कशासाठी? आला नावा रूपा तुका म्हणे झाला शोभा, की त्याची भक्ती त्या भक्तांना करता यावी याच्याकरिता तो निर्गुणामधून सगुणामध्ये आला. अहो त्यानं पंढरपूर क्षेत्र निवडलंय म्हणून तर आपण वारीला जातो. त्यानं विठ्ठल नाव धारण केले म्हणून त्याच्या नामाचं नामस्मरण करतो. अहो त्यानं कमरेवरती हात ठेवलेले आहेत, विटेवरती उभा आहे, पितांबर नेसलेला आहे, मकाराकार कुंडल त्यानं घातलेले आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहे, कंठाला कौस्तुभ मणी आहे. याच्यासाठी तरी आम्ही ज्यावेळेस डोळे बंद करतो त्यावेळेस त्याची मूर्ती आमच्या डोळ्यासमोर येते. त्या मूर्तीचं आम्ही चिंतन करू शकतो, त्या रूपाचं आम्ही चिंतन करू शकतो. का? कारण त्यानं ते धारण केलेलं आहे म्हणून. हे जर त्यानं केलं नसतं तर कोणाचं नामस्मरण करणार होता, कोणाच्या वारीला जाणार होता? काही करता आलं नसतं. निर्गुणामधून तो सगुणामध्ये येतो. कारण क्रमांक 3, भक्तांना भक्ती करता यावी याच्याकरिता. तो निर्गुणामधून सगुणामध्ये येतो. याचं कारण क्रमांक 4, कारण भक्ती प्रेम सुखाचा आनंद त्याला घेता यावा याच्यासाठी. महाराजांचं प्रमाण आहे. हा अद्वैतामधून द्वैतामध्ये आला, निर्गुणामधून सगुणामध्ये आला. का आला? महाराज सांगतात अद्वयाची द्वय अद्वयाची द्वय झाले जे करण झाले जे करण अद्वयाचे धान अद्वयाचे धान झाले जे करण
द्वयचे द्वय झालेचे कारण धरले नारायण प्रेम सुख. त्या भक्ती प्रेम सुखाचा आनंद याला घ्यायचा असतो म्हणून हा त्या ठिकाणी निर्गुणामधून सगुणामध्ये येतो. मग आल्यानंतर करतो काय, जनाबाईंबरोबर गोवऱ्या वेचतो, नरहरी सोनारांबरोबर ती नळी फुंकू लागतो. अहो गोरोबा काकांबरोबर ती मडकी सुद्धा तो घडवू लागतो. फडावरचे जुने कीर्तनकार ही कथा सांगायची. झालं काय म्हणे, गोरोबा काकांनी स्वतःचे हात छाटले आणि हात छाटल्यानंतर ते घर जागेवरती बसले. कारण काकांनी मडकं घडवावं, डेरा तयार करावा आणि मग तो बाजारामध्ये जाऊन विकावा, मग त्याच्यापासून जे धन मिळेल त्याच्यावरती संसार चालावा. पण आता हातच नाहीत तर ते घर चालायचं कसं. घर जागेवरती बसलं. भगवंताला चिंता लागली, आता व्हायचं कसं. भगवान उठले, निघाले. आईसाहेबांनी विचारलं, कुठं चालले हो. म्हणे खाली चाललोय. म्हणे कुठं निघाले. खाली तेरला चाललोय. कोणाकडे चाललेत. गोरोबा काकाकडं. एकटेच. होय म्हणे, मी पण येणार तुमच्या बरोबर. अहो म्हणे तिथं काय दाम्पत्य भोजनासाठी मला जायचं नाही, तिथं जाऊन गोरोबा काकांची कामं करायचेत. मग काय मी पण करेन की. जमणार आहे का तुम्हाला. अहो तुमचं काय हो, तुम्हाला माहीत नाही मी काय काय करू शकते म्हणून. मी करणार म्हणे, येणार म्हणे तुमच्याबरोबर. ठीक आहे बाबा, आता तुम्हाला एवढी हौस असेल तर चला. निघाले. आता हे दोघं जाताना त्या गरुडानं पाहिलं. गरुडानं विचारलं, कुठं चालले होतो. मी खाली चाललोय तेरला. कसं काय. गोरोबा काकाकडं. कसं जाणार आहेत. काय आम्हाला हात नाहीत का, पाय नाहीत का, आम्हाला जाता येत नाही. असं कसं, माझं कामच आहे तुम्हाला नेणं, मी पण तुमच्याबरोबर येणार. हे बघा, तिथं सोडून जर माघारी यायचं असेल तर येण्याची काय गरज नाही, आमचं आम्ही जातो. नाही म्हणे, मी पण तुमच्याबरोबर थांबतो. तिथं थांबल्यानंतर कामं करावं, जे सांगाल ते कामं करतो, काही चिंता करू नका. ठीक आले. तिघं जण त्या तेरमध्ये अवतरले. अवतरल्यानंतर आता वेषांतर करायचं. भगवंतानी कुंभाराचं वेश धारण केला, आईसाहेबांनी कुंभारणीचा वेश धारण केला. आता त्या गरुडाचं काय करायचं. त्याला केला गाढव गरुडाला आणि गेले. गोरोबा काकाच्या घराच्या बाहेर जाऊन हळी मारली. कोण आहे का घरामध्ये. काका आपलं भगवंताचं नामस्मरण करत बसले होते. कोण पाहिजे बाबा, काय पाहिजे. आतमध्ये आले. म्हणे मी एक कुंभार आहे. बर. ही माझी बायको कुंभार आहे. बर. हे माझं गाढव. बर. काय पाहिजे. म्हणे मला काम पाहिजे. म्हणे काम. माझ्याकडं काय काम नाही, तुमच्याकडं काय काम असेल तर मला द्यावं. घरासमोरून चाललो होतो आणि जाताना इथं ही मडकी दिसली, हे चाक या ठिकाणी दिसलं, चिखल दिसला, ही भट्टी दिसली. कुंभाराचं घर असावं असा माझा अंदाज, म्हणून त्या ठिकाणी आतमध्ये मी आलो. जर तुमच्याकडं काही काम असेल तर मला सांगा, ते काम करायला मी तयार आहे. म्हणे काम तर आहे बाबा, पण हे बघ एक गोष्ट लक्षात घे, मला तर नाहीत हात. त्या कामामध्ये मी काय तुझी मदत करू शकणार नाही. तुला सगळं करावं लागणार आहे. करण्याची तयारी आहे का. अहो मालक, तुम्ही नुसतं जागेवर बसा, सगळी तुमची कामं करतो. म्हणे तुम्ही हात सुद्धा कशाला लावू नका, लक्ष देऊ नका, इकडे बघू नका, काय करू नका. मी आहे ना, मी सगळं करतो. बाबा तुला चिखल माती तुझी तुला आणावी लागल, पाणी तुझं तुला आणावं लागल, चिखल तुला तुडवावा लागेल, भट्टी तुझी तुला लावावी लागेल. त्याला भट्टी तयार झाल्यानंतर मडकं घेऊन बाजारात तुला जावं लागेल. मी काहीही करू शकणार नाही. तुम्ही निश्चिंत राहावं, मी आहे ना, सगळं करतो. म्हणे काय काळजी करू नका. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, थांब. तू जा, तू पैसे 4 कमव, त्यातनं मला काही तर दे, त्याच्यावरती माझं काय चालेल. जे काय तुला करायचं ते कर, हरकत नाही. त्यांचं काम सुरू झालं. मग भगवंतानी जावं गाढवाला घेऊन, माती आणावी, नदीच्या खोऱ्यामध्ये जाऊन, नदीच्या त्या पात्रामध्ये जाऊन खोऱ्यानं त्या ठिक्यामध्ये माती भरावी. ते ठिकं उचलावं, त्या गाढवावरती लादावं. ते गाढव म्हणू लागलं, आकाशामध्ये उडणारा मी, पक्ष्यांचा राजा, भरारी मारणारा मी. आता माझी अवस्था झाली आहे काय. गाढव केलं म्हणे माझा, काय माझी अवस्था करून टाकली आहे ना. करावं का. त्या गाढवावरती माती घेऊन यावं, आईसाहेबांनी पाणी आणून टाकावं, चिखल करावा, देवानं तुडवावा, भट्टी लावावी, मडकं तयार करावं. एक 5, 50, 100 मडके तयार झाले. मालक, मडके तयार झालेत, आता काय करायचं. बाबा बाजार आहे, बाजारामध्ये जाऊन बस. कुठं बाजार आहे बाबा, या 2-4 गावामध्ये बाजार आहे, जाऊन बस बाबा. काय. मग भगवंतानी ते मडके वगैरे घेतले, त्याला बांधलं, त्याला गाढवाच्या पाठीवरती लादलं, आईसाहेबाला बरोबर गेलं आणि गेले बाजारामध्ये मडके विकायला. आता बाजारामध्ये का हा कुंभार एकटा असणार आहे का हो. याच्यासारखे 2-4 कुंभार असणारच आहेत की तिथं बसलेले.
यानं आपलं दुकान मांडलं, मडके वगैरे लावले, दर ह्यानं ठरवला 20 रुपये एका मडक्याची किंमत. उदाहरणार्थ एका मडक्याची किंमत 20 रुपये. आता यानं जर 20 रुपये लावलेली असेल तर त्याचा शेजारी तो 15नं विकतो, त्याच्या पलीकडचा तो 12नं विकायला तयार आहे. आता ज्या ठिकाणी 12नं आणि 15नं मिळा लागले मडकं, 20 रुपये देऊन मडकं कोण घेणार आहे? गिराईक सगळे तिकडंच चालले. आई साहेब आणि ते गाढव गरुड बघा, जगाला निर्माण करणारे, जगताचे मालक, मडकं विकत घ्यायला एक गिरायकी ना तुमच्याजवळ. अरे 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 काय करायचं आणि कसं करायचं? देवाला जरा टोचलं असं म्हणता काय. उठले, 2 मडके हातामध्ये घेतले, बाहेर रस्त्यावरती उभारले आणि ती मडकी एकमेकांवरती अशी बडवायला आदळायला सुरुवात केली. ते लोकांना बघितलं. देवाला एवढं कळालं की लोक आपल्याकडं बघायला लागलेत. मग जी मडकी एकमेकांवरती आदळत होती ती आता खरी आपटायला सुरुवात केली. ती मडकं असं चेंडू उचलल्यासारखं, उडी मारल्यासारखं ते मडकं उड्या मारायला लागलं. लोकांनी ते पाहिलं आणि विचार केला, आत्ता जर आपण मडकं हे घेतलं तर 5-25 पिढ्यात दुसरं मडकं घ्यायची गरज आपल्याला नाही. ह्याच्याकडनं मडकं घ्यावान जावं. अहो 2 मिनिटामध्ये सगळा सुपडा साप, काही शिल्लक राहिलं नाही. आता कसं वाटतंय? 2 मिनिटामध्ये मोकळं केलं की नाही सगळं? कदाचित माझं हे बोलणं तुम्हाला काल्पनिक वाटल. आजही आपण तेरला जा, 750 वर्ष झालेत देवा काकांना जाऊन, पण आजही काकांच्या हातची मडकी त्या तेरच्या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. कुठलं मडकं 750 वर्षानंतर राहतं हो? बाजारामध्ये आपण मडकं विकत घेतलं आणि 2-4 किलोमीटर आपलं जर घर असेल तर ते घरापर्यंत येईल का नाही याची गॅरंटी नाही आपल्याला, शाश्वती नाही. आहेत असं घेतलेलं मडकं 750 वर्ष झाले तरीही ती मडकी राहतात कशी हो जशाला तशी? भगवंताच्या हातून तयार झालेलं मडकं आहे देवा ते. ही कामं त्याला करायची असतात आणि निर्गुणामध्ये राहून करू शकत नाही. भक्ती प्रेम सुखाचा आनंद तो घेऊ शकत नाही. याच्यासाठी म्हणून त्या भक्ती प्रेम सुखाला सोडून देतो आणि तो दोवरे दोन्ही भुजानो घेऊनी अलिंगावया लागोनी तयाचे अंग तया संगाचे सुरवडे मज विदेह देह धरणे गळे किंबहुना वडे निरुपमो. विदेही असणारा भगवान परमात्मा हा देह धारण करून येतो का? भक्ती प्रेम सुखाचा आनंद घेण्यासाठी निर्गुणाचा त्याग करतो आणि सगुणामध्ये तो येतो. आणि ज्यावेळी तो सगुणामध्ये येतो, निर्गुणाचा त्याग करतो, सुंदर असं रूप तो धारण करतो. सुंदरतेचं परिमाण काय हो? कशी मोजणार आपण सुंदरता? एखादी गोष्ट सुंदर आहे हे कसं ठरवायचं, सांगायचं कसं? आमच्या गावामध्ये आम्ही जन्माला आलो. गाव सोडून आम्ही बाहेर कधीच गेलो नाही हो. पण अचानक एकदा योग आला आणि महाबळेश्वरला आम्ही गेलो. महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणचं ते नैसर्गिक सौंदर्य आम्ही पाहिलं. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय त्या नद्या, हे सगळं आम्ही पाहिलं. आणि पाहिल्यानंतर महाबळेश्वर आम्हाला आमच्या गावापेक्षा सुंदर वाटू लागलं. निसर्गरम्य वातावरण. काही वर्षांनी आम्ही जम्मू काश्मीरला गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते बर्फ आच्छादित ते पर्वत, विशेष अशी असणारी वनस्पती, निसर्गरम्य वातावरण. पाण्यामध्ये जर नदीमध्ये पाहिलं तर खालचा दगड दिसावा, खालचा गोटा दिसावा, एवढं शुद्ध पाणी. ओंजळीमध्ये पाणी घ्यावं आणि ते प्यावं. अरे त्या फुलांच्या बागा काय, अमुक काय, तमुक काय. आणि ते पाहिल्यानंतर मग महाबळेश्वर गेलं बाजूला. आता आम्हाला जम्मू काश्मीर सुंदर वाटू लागलं. काही वर्षानंतर आम्ही स्वित्झर्लंडला गेलो आणि स्वित्झर्लंडला गेल्यानंतर तिथलं ते सौंदर्य आम्ही पाहिलं, तिथली माणसं आम्ही पाहिली, तिथलं आम्ही जीवन पाहिलं, तिथले डोंगर पाहिले, तिथले पशुपक्षी पाहिले, तिथल्या नद्या पाहिल्या, तिथले झाडं पाहिले. आणि ते पाहिल्यानंतर आता जम्मू काश्मीर सुद्धा गेलं. अहो आम्ही कधी महाबळेश्वर पाहिलेलं नव्हतं म्हणून गावापेक्षा सुंदर आम्हाला महाबळेश्वर वाटलं. जम्मू काश्मीर पाहिलं नव्हतं म्हणून महाबळेश्वरहून सुंदर आम्हाला जम्मू काश्मीर वाटलं. स्वित्झर्लंड कधी पाहिलेलं नव्हतं म्हणून जम्मू काश्मीरहून सुंदर आम्हाला स्वित्झर्लंड पाहिलं. माझा प्रश्न असा आहे की स्वित्झर्लंड पाहिल्यानंतर जर महाबळेश्वर सुंदरतेमध्ये कमी होत असेल तर त्याला सुंदर म्हणायचं कसं? ते सुंदर होतं कसं?
कसं त्याला सुंदरतेची उपमा तुम्ही दिली की दुसरी वस्तू आल्यानंतर पहिली वस्तू जर कुरूप होत असेल, तिचं सौंदर्य जर कमी होत असेल, तर ती पहिली वस्तू तरी कशी सुंदर आणि दुसरी आलेली वस्तू तरी कशी सुंदर. कसं ह्याला सुंदर म्हणायचं? सुंदरतेचं परिमाण काय, सुंदरता सांगावी कशी देवा, की ज्याला पाहिल्यानंतर याच्याहून सुंदर जगतामध्ये दुसरं काहीच नाही हा विश्वास. त्रिभुवनामध्ये केवळ आणि केवळ तोच सुंदर. नाच प्रकरणामध्ये पहा, भूषण वाजते बाहुभूषते भूषणा तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाची जीवना. ह्या जगतामध्ये त्याच्याहून सुंदर देवा दुसरं काही नाही की ज्याला पाहिल्यानंतर लक्ष्मीला सुद्धा स्वतःचा मोह आवरू नये. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी, मदन पोटाला बापुडी तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. ज्याला पाहिल्यानंतर तदरूप होण्याची भावना होणं. पंतांचं चरित्र आपण आठवा. पंतांकडे ज्या वेळा तो बादशहा त्या भगवंताला पाहण्याचा आग्रह धरतो, पंत त्याला घेऊन रावळामध्ये जातात
आणि गेल्यानंतर तो बादशाह ज्यावेळी ते बिदरमधलं रूप पुन्हा त्या रावणामध्ये पाहतो त्यावेळी त्या रूपामध्ये तो मिसळून जातो. हे सुंदरतेचं परिमाण आहे, हे सुंदरतेचं प्रतीक आहे की ज्याला पाहिल्यानंतर दुसऱ्या या जगतामध्ये सुंदर काही नाही हा विश्वास होणं याला सुंदर असं म्हणावं. सुंदर असं रूप त्यानं धारण केलेलं आहे आणि सुंदर रूप धारण करून विटेवरती पाय ठेवून निर्गुणातून सगुणामध्ये आलेल्या त्या भगवंताचं वर्णन महाराज करतात. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहो. हे दादा कोणा सांग बालाजी महाराज. गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी
त्याचे ठाय मन पाय राहो हे. त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं, सौंदर्याचं वर्णन केलं आणि त्याच्याकडं आता एक मागणी मागितली की देवा, आमचं मन तुझ्या पायी स्थिर व्हावं, एवढी कृपा तू आमच्यावरती कर. भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये उपदेश केला. ज्ञानोबरायांनी असं सांगितलंय की भगवंतानी एकदा जे सांगितलं ना ते पुन्हा सांगितलेलं नाही. पण आपल्याला एक ठिकाण असं दाखवतो की ज्या ठिकाणी भगवंतानी एकच उपदेश दोन्ही ठिकाणी केलेला आहे, एक श्लोक उचलावा आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवावा. अध्याय क्रमांक 9 आणि अध्याय क्रमांक 18. मन्मना भव मद्भक्तो मध्यजीमान नमस्कुरु मामे वैशसि युक्त्वैव मात्मानं मत्परायण. मन्मना भव मद्भक्तो मध्यजीमां नमस्कुरु मामे वैशसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि. हा एकच उपदेश 9व्या अध्यायामध्येही तोच केलेला आहे आणि 18व्या अध्यायामध्येही तोच केलेला आहे. मन समर्पित करायला सांगितलं. अर्जुनानं देवाला म्हटलं की देवा, तू म्हणतोयस बाबा खरंय, पण मन समर्पित करणं एवढं सोपं नाही आहे रे बाबा. मन कसं आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सदुष्करम. असं ते मन आहे. प्रमाथी आहे, एका ठिकाणी बसत नाही. मन कैसे केवडे पाहो म्हणो तरी ना सापडे राहटावया थोडे त्रैलोक्य जया. असं ते मन आहे. एका ठिकाणी बसत नाही, एका ठिकाणी राहत नाही. महाराजांनी त्या मनाचं वर्णन केलंय. त्या मनाला हात नाहीत, मनाला पाय नाही, पण तरीही एका ठिकाणी बसत नाही. आपल्याला समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर वाहन असावं लागतं, काही ना काहीतरी असावं लागतं. मनाला वाहनाची गरज नाही. भारतामधून आम्हाला परदेशाला जायचंय तर ज्या देशामध्ये जायचंय त्या देशाची परवानगी घ्यावी लागते सुरुवातीला आणि त्याच्यानंतर जाता येतं. पण मनाला कोणाची परवानगी घ्यायची हो? कोणाचीही परवानगी घ्यायची नाही. अहो, त्या मनाची गती काय? एक बसल्या बसल्या आपण एक प्रयोग करू शकतो. आपल्या मनाला आपण सांगावं की मना बाबा उठ आणि एका मिनिटामध्ये या ब्रह्मांडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा करून ये. करून येतं का नाही ते बघा. संख्या कमी पडेल पण गतीमध्ये मन कुठंही कमी पडणार नाही. असं ते मन आहे. त्या मनाचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं, पहा, महाराज म्हणतात, पांगुळ झालो देवा
झालो देवा नाही हात ना पाय. बैसलो जयावरी सैराट ते जाय. नुसता विषयाचा संग लागतो त्या मनाला, भरकटायला काही लागत नाही. आमचे आजोबा आबासाहेब एक गोष्ट सांगायचे, काल्पनिक कथा आहे, म्हणजे मन भरकटतं कसं याच्याबद्दल एक रचलेली कथा. म्हणे 4 भाऊ होते. त्या 4 भावांनी मिळून एक मांजर सांभाळलेलं होतं. प्रत्येकाला ते मांजर प्रिय होते. काही दिवसानंतर जे प्रत्येक घरामध्ये घडतं ते त्यांच्या घरामध्ये झालं. भावांची भांडणं झाली आणि भावांनी वेगळं व्हायचं ठरवलं. मग त्या वाटण्या करायला सुरुवात झाली. जमिनीच्या वाटण्या झाल्या, उद्योगाच्या वाटण्या झाल्या, पैशाच्या वाटण्या झाल्या, दागिन्यांच्या वाटण्या झाल्या, घरांच्या वाटण्या झाल्या, गाड्यांच्या वाटण्या झाल्या. आता म्हणे त्या मांजरीच्या पण वाटण्या करा. आता जिवंत मांजर एक, त्याच्या वाटण्या कशा करायच्या हो? तर त्यांनी काल्पनिक वाटण्या केल्या. कशा केल्या? समजा ही मांजर, त्या मांजरीच्या डोक्यावरून पाठीवरून शेपटीपर्यंत अशी उभी रेष आणि पोटावरनं अशी आडवी रेष त्यांनी मारली. तोंडाची उजवी बाजू पुढचा उजवा पाय एका भावाला, तोंडाची डावी बाजू पुढचा डावा पाय एका भावाला, पाठीमागची डावी बाजू एका भावाला, पाठीमागची उजवी बाजू एका भावाला. अशा त्या मांजरीच्या वाटण्या झाल्या. करायचं काय? आपल्या वाटणीला त्या मांजरीचा जो अवयव आलाय तेवढ्या भागापुरतंच त्या मांजरीला धुवायचं, तेवढ्या भागापुरतेच गंध पावडर त्याला करायची. मांजरीचं पोट एकदा व्यवस्थित भरेल एवढं त्याला दूध पाजायचं नाही. सुरू होत, काही दिवस चालू होत. एक दिवस मांजर गेलं अंगणात आणि अंगणामध्ये दिसला त्याला उंदीर. आणि उंदराच्या पाठीमागं मांजर ते धावत गेलं. समोरच्या बाजूला तारेचं कुंपण घातलेलं होतं. उंदीर त्या कुंपणाच्या खालून निसटून गेला. मांजराला जाता आलं नाही. मांजराच्या पाठीमागच्या उजव्या पायाला ती तार लागली, पाय कापला, पाय रक्तबंबाळ झाला, जखम झाली. आता तो पाठीमागचा उजवा पाय ज्या भावाच्या वाटणीला गेलाय त्यानं त्याला औषध उपचार करायला पाहिजे, मलमपट्टी करायला पाहिजे. त्यानं औषध उपचार केला, मलमपट्टी वगैरे केली. काही दिवस गेले. मांजर एका ठिकाणी बसणार आहे का? ते इकडून इकडे फिरायचं, उड्या मारायचं, हिंडायचं. ती बांधलेली पट्टी निसटली आणि एक बाजू अशी खाली लोंबू लागली. मांजर गेलं स्वयंपाकघरात आणि चुलीच्या शेजारी दुधाचं पातेलं दिसलं. दूध प्यायला म्हणून मांजर पातेल्याजवळ गेलं, दूध पिऊ लागलं. आणि दूध पित असताना निसटलेली पट्टी पडली निखाऱ्यावरती आणि ती पट्टी पेटली. पेटल्यानंतर मांजर घाबरलं आणि घाबरून लागलं बाहेर पळायला. घराच्या शेजारी कापसाचा कारखाना होता, त्या कारखान्यामध्ये शिरलं. पेटलेली पट्टी. मांजर कारखान्यामध्ये गेलं. सगळा कापूस जळून खाक. मांजराची समाधी कारखान्यात. नुकसान झालं. कारखान्याचा मालक ह्या 4 भावांकडे आला. म्हणे तुमचं मांजर माझ्या कारखान्यामध्ये येतं, माझा कापूस जाळतं, तुम्ही 4 मिळून माझी नुकसान भरपाई करून द्या. हे म्हणले देत नाही. आता देत नाही म्हणल्यावर काय करायचं? गेला न्यायालयामध्ये. न्यायाधीशांना सांगितलं की साहेब, यांचं मांजर माझ्या कारखान्यामध्ये येतं, सगळा कापूस जाळून टाकतं, माझं नुकसान होतं, 4कडून नुकसान भरपाई माझी करून द्या. साहेबांनी बोलवलं 4. 3 भाऊ एकत्र झाले. म्हणे साहेब, आमच्या प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या, गाड्यांच्या वाटण्या झाल्या, दागिन्यांच्या वाटण्या झाल्या, पैशाच्या वाटण्या झाल्या. त्यावेळी मांजरीच्या पण आम्ही वाटण्या केल्या. प्रत्येक भावानं आपल्या वाटणीला मांजरीचा एक अवयव घेतला. त्या भावाच्या वाटणीला जो पाय गेलाय त्या पायाला तार लागली, पायाला जखम झाली. त्यानं पट्टी केली, पट्टी पेटली. कारखान्यात मांजर गेलं, कारखाना जळाला. आमचा त्या पायाशी काहीही संबंध नाही. नुकसान भरपाई घ्यायची तर त्याच्याकडनं घ्या ज्यानं त्यानं पायाला पट्टी केली. आमचा त्या पायाशी काही संबंध नाही. त्याच्याकडनं काय भरपाई कशी घ्यायची ती तुमची तुम्ही घ्या. साहेबांनी 4थ्या भावाला बोलवलं. सांगितलं तुमच्या भावाचं, या 3 भावाचं म्हणणं असं आहे, तुझं म्हणणं काय? त्या 4थ्यानं सांगितलं साहेब, माझे भाऊ जे सांगतायत ते सगळं बरोबर आहे. आमच्या वाटण्या झाल्या, दुर्दैवानं माझ्या वाटणीला त्या मांजराचा जो पाय आला त्यालाच जखम झाली. मी पट्टी केली, पट्टी पेटली, कारखान्यामध्ये मांजर गेलं, कारखाना जळाला. हे सगळं बरोबर आहे साहेब, फक्त मला एवढं तुम्ही सांगा म्हणे,
माझ्या वाटणीला जो पाय आला होता तो अधू झालेला होता, त्याला हालचाल करता येत नव्हती, त्याला तर जखम झाली होती, त्याला तर पट्टी होती. त्या 3 पायानं त्या एका पायाला तिथपर्यंत ओढत नेलं, म्हणून कारखाना जळाला. नुकसान भरपाई घ्यायची असेल तर तिघांकडनं घ्या, माझा संबंध नाही. त्या 3 पायानं जर नेलं नसतं तर हा एक पाय तिथं कसा जाणार होता, कसा कारखाना जळणार होता? त्या तिघांकडनं घ्या म्हणे, माझा संबंध नाही. ज्याप्रमाणे त्या मांजराचे 3 पाय त्या एका पायाला ओढत नेतात, त्या पद्धतीनं विषय सुद्धा आम्हाला भगवंतापासून लांब घेऊन जातात, मनाला भरकवतात, मनाला स्थिर राहू देत नाहीत. म्हणून त्या नारायणाकडे प्रार्थना करायची, देवा तू आमचं मन स्थिर ठेव. मन स्थिर करायचं कसं याच्याबद्दल भगवंताने सांगितलंय, अभ्यासानं आणि वैराग्यानं मन स्थिर करता येतं. असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासानं आणि वैराग्यानं असाध्य ते साध्य करिता साय, असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी वाप्स्यसि. अभ्यासानं असाध्य गोष्टी साध्य होऊन जातात आणि वैराग्यानं मन स्थिर करता येतं. माऊलींना आम्ही प्रश्न केला, माऊली अभ्यासानं नाही झालं, वैराग्यानं नाही झालं, तिसरा मार्ग सांगा. माऊली म्हणतात तिसराही मार्ग आहे. अहो ज्याला मन समर्पित करायचंय ना त्यालाच तुम्ही प्रार्थना करा. कोणती? माऊली म्हणतात पहा, गोपाळ रे तुझे ध्यान लागो मन. गोपाळ रे तुझे ध्यान लागो तुझे ध्यान लागो मना अनून विसंबे हरे जगत्र जीवना. की आमच्या मनाला त्याचं ध्यान लागावं ही प्रार्थना त्याला करावी. आणि हे केल्यानंतर काय होईल महाराज सांगतात, निवारून जाय माया ऐसी छाया जयाची. तो या मायारूपी संसार सागरामधून बाहेर काढेल, तो उद्धार करेल. असा असणारा तो भगवान परमात्मा कसा आहे? तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. सुंदर असं रूप धारण केलेला ह्या जगताला निर्माण करणारा तो पण स्वरूपानं सुकुमार आहे, कोमल आहे. त्या सगुण भगवंताचं वर्णन महाराज या प्रस्तुतच्या अभंगामधून करतात. आणि त्याचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, गुणाला विटेवरी
पितांबरधारी सुंदर तो डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहू हे निवारून जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहू हे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाय मन पाय राहू हे. पुन्हा एकदा या ठिकाणी दादा येऊ शकलेले नाहीत, याच्याबद्दल आपल्या सर्वांसमोर दादांच्या वतीनं मी खेद व्यक्त करतो, क्षमा प्रार्थना करतो. झालेली सेवा तुकोबाराच्या चरणी समर्पित करून टाकतो आणि आपल्या सर्वांची रजा या ठिकाणी मी घेतो. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पाय राहो काय म्हणे हे
विठ्ठल हे